शेतकरी बांधवांनो, एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या रकमेचं वितरण अखेर सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. केवायसीची अट दूर झाल्यानंतर आता थेट खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे आणि आधार व बँक खात्याची पडताळणी पुरेशी मांडण्यात आली आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांच्याच मनात होती. काही दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता अपेक्षेचा शेवट होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट डीबीटीद्वारे 2,000ची रक्कम टाकण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. काही ठिकाणी अशी चर्चा पसरली होती की रक्कम कालच जमा झाली आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याही खात्यात काल पैसे जमा झाले नव्हते. मात्र आता सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्हावार आणि तालुकावार यादी तयार करून ठेवण्यात आली असून कोणत्या भागातील शेतकऱ्यांना अनुदानासोबतच नमो शेतकरी योजनेचे 2,000 मिळणार आहेत याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. अनुदानाची 10,000ची रक्कम कोणत्या जिल्ह्यांना मिळणार हेही जाहीर करण्यात आलं आहे. नवीन अपडेटनुसार पीएम किसानची 2,000ची रक्कम मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत आणखी 2,000 रुपये खात्यात टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपयांची मदत मिळणार आहे. पेरणी संपलेली असल्याने अनेकांना या आर्थिक सहाय्याची गरज होती आणि सरकारचा निर्णय दिलासा देणारा आहे. तथापि या योजनेत काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. जुन्या याद्या रद्द करून नवीन पात्रांची यादी तयार होणार आहे. यापूर्वी हप्ता मिळालेल्या काही शेतकऱ्यांचा हप्ता यावेळी थांबू शकतो. सरकारने जाहीर केलेली 2 महत्त्वाची कामे वेळेत न केल्यास रक्कम भरण्यास अडथळा येऊ शकतो. ही 2 कामे कोणती ते पुढच्या भागात स्पष्ट सांगणार आहोत. ज्यांनी ही कामे पूर्ण केली आहेत त्यांना नियमानुसार हप्ता मिळत राहणार आहे. ज्यांनी अजून हे दोन्ही टप्पे पूर्ण केले नाहीत त्यांना रक्कम थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुदान वितरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार काही निवडक 12 जिल्ह्यांमध्ये प्रथम अनुदानाची 10,000ची रक्कम जमा होणार आहे. जर या यादीत तुमचा जिल्हा असेल तर अनुदानाची रक्कम सर्वात आधी तुमच्या खात्यात जमा होईल आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येतील. सरकारने स्पष्ट केलं आहे की काही पात्र शेतकऱ्यांना एका क्लिकमध्ये थेट 4,000 रुपयेही जमा केले जाऊ शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळाला नव्हता त्यांना मागील 2,000 आणि चालू 2,000 अशी एकूण रक्कम मिळेल. नवीन अपडेटनुसार काही ठिकाणी नमो शेतकरी हप्ता 2,000 ऐवजी 4,000 देण्याचा निर्णय घेण्यात येतोय. मात्र ही वाढलेली रक्कम सर्वांना मिळणार नाही. ज्यांनी सरकारने सांगितलेली आवश्यक कामे 3 दिवसात पूर्ण केली असतील त्यांनाच वाढीव रकमेचा लाभ होणार आहे. सरकारच्या निवडणूक घोषणेनुसार वार्षिक लाभ 6,000वरून 9,000पर्यंत वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरी मिळून शेतकऱ्यांना 12पर्यंत ऐवजी 15,000ची एकूण वार्षिक मदत मिळू शकते. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणती 2 कामे शेतकऱ्यांनी पूर्ण करावी. पहिलं काम म्हणजे ई-केवायसी. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेलं नाही त्यांनी तात्काळ ते करून घ्यावं, कारण मागील हप्त्यावेळी ई-केवायसी अपूर्ण असल्याने अनेकांना रक्कम मिळाली नव्हती. दुसरं काम म्हणजे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. आधार बँक आणि मोबाईलशी व्यवस्थित जोडलेलं असल्यास डीबीटीद्वारे रक्कम थेट जमा होते. ज्यांना मागील हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता एकूण 4,000 रुपये मिळण्याची शक्यता असून नमो शेतकरीचा पुढील हप्ता 15 डिसेंबरच्या आसपास जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा येताच नवीन माहिती दिली जाईल. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ठेवावी आणि केवायसी संदर्भातील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. पुढील अपडेटसह लवकरच पुन्हा भेटू.